भोकरदन तालुक्यातील रेणुकाई पिंपळगाव धावडा रस्ता खड्डेमय, प्रवाशांचे हाल, विद्यार्थ्यांना सायकल चालवताना त्रस्त, खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे अशी परिस्थिती। संबंधित बांधकाम विभाग व अधिकाऱ्यांनी तातडीने रेणुकाई पिंपळगाव ते धावडा या रोडवरील खड्डे बुजविण्याची तातडीची मागणी केली, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। भोकरदन तालुक्यातील रेणुकाई पिंपळगाव ते धावडा या मुख्य रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने चारचाकी, दुचाकी तसेच एसटी बस चालकांना अक्षरशः खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे। या खड्डेमय रस्त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे। या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत प्रशासनाच्या दुर्लक्षावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। संबंधित बांधकाम विभाग व अधिकारी यांनी या रस्त्याकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यामुळेच आज ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने व रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्ता दुरुस्त करावा अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे। यामुळे अखिल भारतीय मराठा महासंघाचे भोकरदन तालुका अध्यक्ष कैलासभाऊ ढमाडे तसेच सामाजिक कार्यकर्ते गफार तडवी, गोपाळ राजपूत, हरी काकफडे, रामेश्वर सोनावणे, संतोष सोनावणे, राईस बेग, नईम पठाण, शरीफ तडवी यांच्यासह शेकडो गावकरी, ग्रामस्थ व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते। तसेच जर का 8 दिवसाच्या आत या रोडचे खड्डे न बुजवल्यास यापेक्षाही रास्ता रोको भडक आंदोलन करण्यात येईल, तरी तातडीने या रोडचे खड्डे बुजविण्यात यावे असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिलाय, अशी माहिती अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष कैलास भैया ढमाडे व सामाजिक कार्यकर्ते गफ्फार तडवी यांनी बोलताना दिली आहे। शहा न्यूज मराठीसाठी न्यूज रिपोर्टर राजू शहा, जालना।